चला इथे बघा सुकं चिकन बनवायचं आहे आज आणि ते पण आहे ना दोघांसाठीच बनवायचं आहे. जास्त बनवायचं नाही आणि थोडंच आणलेलं आहे बघू शकता आणि अजिबात याच्यामध्ये पाणी नाही घालणार आपण. अगदी वाफेवरच होऊ देणार आहे झाकणामध्ये पाणी ठेवून. चला आता ते कसं बनवायचं पुढे सांगते. आता इथे रात्रीची वेळ आहे आणि हे गावठी हरभरे किंवा काळा चणा पण म्हणतात याला. तो स्वच्छ आता धुवून घेऊ आपण आणि भिजत ठेवू. म्हणजे सकाळच्याला याची नाश्त्यासाठी पण होतं किंवा ग्रेव्हीची भाजी केली तरी पण होतं. पण माझ्या घरामध्ये माझ्या मुलीला ग्रेव्हीची भाजी लय आवडते याची. माझ्यासाठी आणि तिच्यासाठी हे बनवायचं आहे. चला सकाळीच नंतर छान असे ते भिजतील. इथे बघू शकता सकाळ झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी ना सकाळी छान भिजलेले आहे. चला तेल घालून घेतलेलं आहे. थोडासा इथे तेजपत्ता, मोहरी, जिरं, त्याच्यानंतर इथे बघा कढीपत्ता आणि कांदा घालून घेतला आहे. कांदा पण फ्राय झाला. आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट पण घातलेली आहे बघू शकता अगदी थोडीशी. नंतर टोमॅटो घालून घेतला. आता त्याच्यानंतर मीठ घालून घेतलं आणि इथे मी ना कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते 1 चमचा घातलं. त्याच्यानंतर आहे ना इथे आपल्याला मसाले घालून घ्यायचे. लाल मिरची पावडर आहे, कलरची मिरची पावडर आहे आणि काळा मसाला, हळद आहे, गरम मसाला आणि छोल्याचा मसाला घालून घेतलेला आहे इथे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे चणे आहे ते स्वच्छ धुवून घालून घ्यायचे. आता इथे ते पण घालून घेतलेले आहे. याच्यामध्ये आता पाणी घालणार आहे हे बघा आणि झाकण लावून आपण मस्त 1-2 शिट्टी करून घेऊ. आता मुलीसाठी माझ्यासाठी ही भाजी बनवलेली आहे रश्श्याची. चला त्याच्यानंतर आता इथे बघा कढई ठेवलेली आहे बाजूला. त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं. त्याच्यामध्ये आपल्याला आता घालायचा तेजपत्ता. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचा कांदा. कांदा पण फ्राय करून घेतला. नंतर याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. नंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो पूर्ण छान असा लाल म्हणजे पाणी होऊ द्यायचं. नंतर सुके मसाले याच्यामध्ये चिकन मसाला, गरम मसाला, धना पावडर, सॉरी गरम मसाला नाही धना पावडर आहे, काळा मसाला, हळद आहे आणि लाल मिरची पावडर घालून घेतली. नंतर त्याच्यामध्ये पण 1 चमचा मसाला घातला. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, हिरवी मिरचीचा. थोडं हिरवी मिरची पण घातलेली आहे. थोडं गरम पाणी घातलं. नंतर चिकन स्वच्छ धुवून घेतलं. ते पण घालून घेतलं. आता याच्यामध्ये आपण अजिबात पाणी घालणार नाही आहे. हे बघा आता धुवून घेतलं ना इतक्याच पाण्यावर आपण ते होऊ देणार आहे. आता याच्यावरती ना आपल्याला मस्त छान असं झाकण ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून झाकणावरती पाणी ठेवून आपल्याला सुकं चिकन 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीनं केलं.